नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आता संध्याकाळचे 6 वाजत आहे मित्रांनो। 17 ऑगस्ट 2026 रोजी आपल्याला मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोजरित्या पोहोचत राहील। आता या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान म्हणजेच की 17 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। व्हिडिओला कुठे स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण पश्चिम महाराष्ट्राच्या प्रदेशाकडून। या ठिकाणी रडारवरती बघू शकता मित्रांनो, मुंबई आहे, वसई विरार आहे, त्यानंतर मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, उल्हासनगर आहे, पनवेल आहे, त्यानंतर पेन आहे, अलिबाग, नागोठाणे, मुरुड, भारंडौल, मानगाव, त्यानंतर दापोली आहे, त्यानंतर दाभोला आहे, त्यानंतर इकडं जयराग आहे, रत्नागिरी आहे, कंकावली, राजापूर या संपूर्ण प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपार मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण। या ठिकाणी कोल्हापूर आहे, निप्पाणी आहे, सांगली आहे, विटा, वडूज, कराड, सातारा, भोर, पुणे, त्यानंतर इकडं बारामती, दौंड, इंदापूर, चाकण, जुन्नर, अकोले, घोटी, नाशिक या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपार मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे नंदुरबार आहे, साक्री आहे, धुळे आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे, त्यानंतर इकडे श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपार मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे जामखेड आहे, इंदापूर आहे, पंढरपूर आहे, सांगोले आहे, त्यानंतर वैजापूर आहे, त्यानंतर इंदी आहे, सोलापूर आहे, करमाळा आहे, त्यानंतर अक्कलकोट, पंढरपूर या प्रदेशामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे धाराशिव, बार्शी आहे, त्यानंतर इकडे कैज आहे, बील आहे, माजलगाव आहे, जामखेड आहे, पैठण आहे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, जालना, अंबड, भोकरदन, त्यानंतर इकडे सिल्लोड आहे, फुलंब्री आहे, पैठण आहे, पाथर्डी, गेवराई, अंबड, रामपुरी, वडवानी, त्यानंतर लोणी घाट आहे, त्यानंतर बार्शी आहे, धाराशिव आहे, तुळजापूर आहे, लोहारा आहे, अक्कलकोट आहे, नलदुर्ग आहे, उमरगा आहे, निलंगा आहे, त्यानंतर लातूर, औसा या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। फारसा पाऊस या ठिकाणी, दाट स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी या प्रदेशामध्ये होणार नाही। त्यानंतर इकडं बीड झाला, आपण बीड झाल्यानंतर इकडं आपण वळूया मित्रांनो, जो खानदेशचा जो प्रदेश आहे मित्रांनो, खानदेश मधला जो जामनेर आहे, भुसावळ आहे, यावल आहे, चोपडा, जळगाव, एरंडोल, त्यानंतर इकडं चोपडा आहे, परोळा आहे, अंबळनेर आहे, शिरपूर आहे, त्यानंतर इकडं धुळे आहे, त्यानंतर इकडं परोळा आहे, त्यानंतर इकडं मुक्ताईनगर, रावेर, भुसावळ, त्यानंतर इकडं बऱ्हाणपूर, मलकापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे भोकरदन तालुका आहे, जाफराबाद आहे, देऊळगाव राजा, जालना आहे, त्यानंतर इकडे परतूर, मंठा, शेलू, पाथरी, जिंतूर, परभणी, शेनगाव, त्यानंतर हिंगोली, औंढा, नागनाथ या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला परभणी, हिंगोली, जालना आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला हवामान विखुरलेल्या स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। तत्पूर्वी या भागामध्ये आपल्याला हवामान फारसं कोरडं असणार आहे मित्रांनो। त्यानंतर इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, अर्धापूर आहे, त्यानंतर बसमत आहे, भोकर आहे, हिमायतनगर आहे, भैसा आहे, पेटुंबरी आहे, धर्माबाद आहे, नायगाव आहे, कंधार आहे, मुखेड आहे, देगलूर आहे, उदगीर आहे, त्यानंतर इकडे अहमदपूर आहे, लातूर आहे या संपूर्ण प्रदेशात सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यामध्ये यवतमाळ, डिग्रज, दारवा, नेर, आर्णी, पुसद, त्यानंतर इकडे घाटंजी, कोल्हापूर, पांढरकवडा, वाटकी, हिंगणघाट, वर्धा, त्यानंतर उमरखेड आहे, त्यानंतर आदिलाबाद या संपूर्ण प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वाशिम जिल्ह्यामध्ये वाशिम आहे, कारंजा, लाड आहे, मानोरा आहे, त्यानंतर मंगरुळपीर, वाशिम, रिसोड, मालेगाव, त्यानंतर इकडं अकोला, पाटी, दर्यापूर, मूर्तिजापूर, परतूर आहे, तेलारा आहे, त्यानंतर बाळापूर आहे, खामगाव आहे, जळगाव, जामोद आहे, नांदूर आहे, अकोट आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला विखुरलेल्या स्वरूपामध्ये पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री दरम्यान बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे चिखलदरा आहे, अचलपूर, चिखलदराच्या काही भागामध्ये आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे मित्रांनो। तत्पूर्वी आजूबाजूचा जो प्रदेश आहे मित्रांनो, चिखलदरा, त्यानंतर परतवाडा, अचलपूर, अमरावती, मोजरी, मोर्शी, आष्टी, आर्वी,
त्यानंतर इकडं चांदूर आहे, त्यानंतर कारंजा, काटोल, नरखेड, वरुड, सावनेर, लखमापूर, त्यानंतर नागपूर, धवलपूर, रामटेक, मौंडा, उमरेड, भंडारा, तुमसर, तिरोरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. फारसा मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला मध्यरात्री बघायला मिळणार नाही. त्यानंतर इकडे गोंदिया आहे, आमगाव आहे, देवरी आहे, साकोली आहे, अर्जुनी मोरगाव आहे, ब्रह्मपुरी आहे, त्यानंतर इकडं डोंगरगड या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे चंद्रपूर आहे, पवनी आहे, चिमूर आहे, त्यानंतर कोळासा आहे, गडचिरोली आहे, चमरुशी आहे, चंद्रपूर आहे, पोपूर्णा आहे, राजुरा आहे, गोंडपिंपरी आहे, भद्रावती, शेगाव आहे, त्यानंतर राजुरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. तर ही होती मित्रांनो 17 ऑगस्ट मध्यरात्री दरम्यानचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.